नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाचा दणका बघायला मिळतोय। बातमी आहे नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला स्थगितीबाबतच्या आदेशाची। हरित लवादाने या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये, त्याचबरोबर वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले। याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली होती आणि याचिकेची तात्काळ दखल घेत हरित लवादाने संबंधितांना आदेश दिले। तर परिसरातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश देण्यात आले। आपण बघितलं होतं नाशिकमध्ये वृक्ष तोडू नये म्हणून अनेक संघटना असतील, अनेक सिनेकलाकार असतील, समाजसेवक असतील, हे समोर आलेले होते। दरम्यान नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाचा दणका बघायला मिळतोय। या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। या वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध होताना आपण बघितलेला होता, मात्र आता वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करा असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाचा दणका बघायला मिळतोय। या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत। नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाचा मोठा दणका बघायला मिळतोय। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला स्थगितीबाबतच्या आदेशाची हरित लवादाने या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश दिलेला आहे। प्रतिनिधीच्या माध्यमातूनच समजलं की त्याच्यावर स्थगिती आलेली आहे तपोवन लेवलच्या वृक्ष तोडणीवर। या निर्णयाचं स्वागत करतो आणि एकही झाड तोडलं गेलं नाही पाहिजे, मनसेचा विरोध आहेतच आणि तिकडे त्याचा विरोध करण्यासाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्व वृक्षप्रेमींचं, सर्व संघटनांचं मी अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो। आणि याच्या पुढे देखील अशा कुठल्या प्रकारची गोष्ट तिकडे झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की आंदोलन करेल आणि तुमच्या बरोबर त्या तिकडच्या लोकांच्या सोबत उभी असेल। पण हरित लवादाच्या आजचा जो वृक्ष तोडू नये असा जो आदेश काढलाय त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। तर नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाचा दणका बघायला मिळतोय। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला स्थगितीबाबतच्या आदेशाची महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यांचं काय म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तर त्या खूप महत्त्वाचा निर्णय आहे। एकूण किती झाडा संदर्भामध्ये किती तोडली जाणार होतं आणि हरित लवादाचं काय म्हणणं मांडलं? खरं म्हणजे आम्हाला काल जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली माननीय कमिशनर नाशिक महानगरपालिका, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी सिनियर ब्युरोक्रॅट्स असूनही त्या अतिशय बेजबाबदारपणाचे स्टेटमेंट्स करतात आहे, अतिशय कॅरलेस ॲटिट्यूडने ते बोलतात आहे। त्यांनी जेव्हा तिथे म्हटलं की एक दोन लोकांचा त्याला विरोध आहे, सगळ्यांना आम्ही काही सॅटिस्फाय, हजारो लोक इथे विरोध करतात आहे। आज संपूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत आणि त्या चक्क त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाल्या की एक दोन लोकांचा विरोध आहे। त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणाले की एक दोन झाडं झुडपं कुठेतरी तोडायला लागतील आणि शेकडो, अक्षरशः हजारो झाडं ते तोडण्याच्या तयारीमध्ये आहेत। यांनी असंच जून ते सप्टेंबरच्या दरम्यान 1270 झाडांची परवानगी घेऊन झाडं एसटीपीच्या नावाखाली तोडलेली आहेत। असं असताना त्याच्यासाठी जे कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन आहे ते 17,000 काही झाडांचं केलं आहे असं सांगून तिथं मृत अवस्थेतली झाडं आढळून आलेली आहेत। अशी परिस्थिती सगळी असताना तुम्ही महत्वाची त्यांच्या लक्षात आणून दिली। मात्र आजच्या या सगळ्या अंतिम आदेशामध्ये काय म्हटलंय आणि आता महापालिकेचा असणार आहे महानगरपालिकेचा आजच्या अंतरिम आदेशामध्ये हरित लवादाने असं सांगितलं आहे की कुठलंही झाड कायदेशीर प्रक्रिया राबवल्याशिवाय तिथे तोडायचं नाहीये आणि एक कमिटी गठीत केलेली आहे। त्या कमिटीला तातडीनं एक अहवाल हरित लवादानं सादर करायला सांगितलेला आहे आणि सर्वांना 15 जानेवारीपर्यंत आपापलं म्हणणं जे प्रतिवादी आहेत त्यांना सादर करण्याचे आदेश आज अंतरिम आदेशानं मान्य हरित लवादाने या ठिकाणी केले। या पुढचा लढा काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही हा सयाजी शिंदे आणि त्यांचे सहकारी 22 यांची मोलाची मदत झाली। एका आज दिल्यामुळे आम्हाला
हरित लवादा पुढे काही बाबी मांडता आल्या. या पुढची रणनीती अशी असणार आहे की त्या ठिकाणी जे रायपेरियन बफर झोन मध्ये जो एक एक्झिबिशन सेंटरचा घाट घालण्यात आलेला आहे माननीय मंत्री महोदयांनी एकूणच शासनाकडून, तर त्याला त्याची आवश्यकता काय आहे आणि त्याच्यासाठी वृक्षतोड किती होणार आहे याच्यावरती आम्ही खूप डोळ्यात तेल घालून लक्ष देणार आहोत. त्या कमिटीचा आम्ही पण विनंती केलेली आहे. आम्हाला त्या कमिटी सोबत राहण्याच्या मुभा हरित लवादानं दिलेली आहे आणि अनावश्यक वृक्षतोड टाळणे हाच आमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठीचं जे कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन आहे त्याच्यावर देखील आम्ही 5 वर्ष लक्ष ठेवण्याचं काम या माध्यमातून करण्याचा. त्यामुळे आपण बघतोय की